पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांनी सुद्धा या मराठी साम्राज्याच्या विस्तारामध्ये वाढ करण्याचा प्रामाणिकपणे प्रयत्न केला आणि त्यांनी इंदूरमध्ये काम करत असताना अतिशय सर्वसमावेशक काम केलं, अतिशय आदर्श असा राज्यकारभार केला आणि त्यांचा हा राज्यकारभार संपूर्ण देशभर नाही तर जगभर त्यांच्या राज्यकारभाराची कीर्ती उमटली। तुम्हा सर्वांना माहिती आहे की मध्यंतरी एक 4-5 दिवसापूर्वी पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांनी वाराणसीमध्ये एक मणिकर्णिका घाट बांधला होता आणि त्या घाटाला जर आपण बघितलं तर 4000 वर्षापूर्वीची परंपरा आहे। 1771 साली हा घाट बांधला आणि हा घाट उद्ध्वस्त करण्याचं पाप या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारने केलं। खरं तर नरेंद्र मोदी हे वाराणसीचे प्रतिनिधित्व करतायत आणि वाराणसीमध्येच हा घाट उद्ध्वस्त केला जातो की ज्या घाटाला ऐतिहासिक आणि पौराणिक परंपरा आहे आणि ही परंपरा पुसण्याचं काम म्हणजे पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांचं काम पुसण्याचं काम या उत्तर प्रदेशच्या सरकारने केलेले, त्या गोष्टीचा मी सर्वप्रथम निषेध व्यक्त करतो। तुम्हाला सर्वांना माहिती आहे की हा जो वाराणसीचा जो घाट आहे मणिकर्णिका घाट, ह्या घाटाला एक ऐतिहासिक पार्श्वभूमी आहे। भगवान विष्णू यांचा मणी या ठिकाणी पडला होता अशी कथा सांगितली जाते आणि त्याचबरोबर या नावानंच या घाटाची निर्मिती पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांनी केली। हे करत असताना या घाटावरती गंगा नदीची प्रतिकृती या ठिकाणी त्यांनी आखली होती। त्याचबरोबर भगवान श्रीकृष्ण यांनी आपल्या सुदर्शन चक्राद्वारे चक्र पुष्पकर्णी कुंड या ठिकाणी निर्माण केला होता आणि हा कुंड त्याचबरोबर भगवान श्रीकृष्णाच्या भगवान श्री शंकराच्या मूर्ती त्याचबरोबर अहिल्यादेवींच्या मूर्ती या घाटामध्ये बसवण्यात आल्या होत्या। हा घाट बुलडोझरच्या माध्यमातून उद्ध्वस्त करत असताना या मूर्तींची सुद्धा तोडफोड करण्यात आलेली असं आपण अनेक माध्यमाद्वारे आपण पाहिलं आणि ही गोष्ट खरं तर हे सरकार एकीकडं हिंदू धर्माची लांगुलचालन करते आणि हिंदू धर्माचीच म्हणजे जी संस्कृती आहे ती संस्कृती पुसण्याचं काम या सरकारच्या माध्यमातून होते आणि म्हणून या सरकारच्या विरोधामध्ये महाराष्ट्रातीलच नव्हे तर संपूर्ण भारतामधील सर्व समाजाच्या लोकांना, सर्व समाजाच्या प्रतिनिधींनी याचा जाहीर निषेध केलेला आहे।